सांगलीमधील कर्नाळ रस्त्यावर कृष्णेच्या पुराचं पाणी आल्याचं पाहायला मिळत आहे। कारण सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते आणि सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर आलेली आहे। आणि याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी। पाहूया। सांगलीमध्ये कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर आता सांगलीतील कर्नाळ रस्त्यावरती पाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। कर्नाळ रस्त्यावर 35 फुटाला कृष्णेचं पाणी आल्यानंतर येतं, परंतु आता कृष्णेची पाणी पातळी 34 फूट झाल्यानंतरच कर्नाळ रस्त्यावरती पाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या पुराच्या पाण्यातून जे वाहनधारक आहेत ते मार काढताना सुद्धा पाहाव्यास मिळतं, परंतु या ठिकाणी आता पोलिसांनी देखील बंदोबस्त लावण्यास सुरुवात केलेली आहे। अजून 1 फूट पाणी पातळी वाढल्यानंतर या ठिकाणी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करण्यात येईल। सांगलीमध्ये जे 8 विस्तारित भाग आहेत त्या भागामध्ये पाणी सुरुवातीला शिरतं। आता सध्या सांगलीतील 34 फुटावरती कृष्णेची पाणी पातळी पोहोचली आहे, त्यामुळे सूर्यवंशी प्लॉट आणि आरोडे प्लॉटमध्ये जे पाणी ते शिरलेलं आहे आता या कर्नाळ रस्त्यावर देखील पाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सध्या 1 फुटापर्यंत या रस्त्यावर पाणी पोहोचलेलं आहे। कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये आणखीन वाढ झाल्यानंतर हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद देखील करण्यात येईल। कॅमेरामन योगेशसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।